त्याचे स्पॉन्सर आहेत या ठिकाणी आपण उल्लेख करू शकतो. ट्रॉफीसाठी कोण आहे? ट्रॉफीसाठी फर्स्ट कोण आहे? थोडले नाव ती कॅश मी लिहिलंय. ट्रॉफीसाठी स्वर्गीय शंभू शेठ फिरगाणे यांच्या स्मरणार्थ कृषिका एंटरप्राइजेस यांच्या वतीने पहिली ट्रॉफी लाभली आहे. त्यांचा आपण आभार व्यक्त करतोय. आणि द्वितीय ट्रॉफीसाठी स्वर्गीय लहू लडकू फिरगाणे यांच्या माध्यमातून किशोर गजानन फिरगाणे यांनी स्पॉन्सर केली आहे. तिसरे स्पॉन्सर आहेत ज्ञानेश्वरजी बाबू कांबेरे, स्वर्गीय भगवान बाबू कांबेरे यांच्या स्मरणार्थ. आणि चतुर्थ स्पॉन्सर श्री अशोकजी शिवराम मांजरे, स्वर्गीय भावेश लक्ष्मण बजाग यांच्या स्मरणार्थ. सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. नंतर आपण वळू थोड्या वेळाने रक्कमेकडे वळू. कॅश प्राईज कोणी कोणी दिली आहे पण तिथे जाऊया. सामन्यामध्ये नवीन सामना आपल्या भेटीस पहिला चेंडू मार्गस्थ करेल गोलंदाज आहे तो अजय, आणि फलंदाज सलामीला रोहित आणि यश अशी जोडी. पहिला चेंडू थोडासा अगदी हाफ वॉली मिळाला त्याला, हलक्या हाताने फक्त दिशा दिली. ऑन साईडला पाहतो आपण. मिड विकेटचा डीपमधला फिल्डर पुढे आला. पुढ्यामध्ये इथपर्यंत एक धाव इथे पुढे गेली, म्हणजे एका धावाने सुरुवात झाली. रोहित ऑफ द मार्क. धावसंख्या सुरू झाली. एक धाव इथे पाहतो आपण. अंबिवली संघाची धावसंख्या. जय बोरप्यादेव अंबिवली. येस, हे नाव प्रचलित झाले. जय बोरप्यादेव अंबिवली असा संघ. दुसऱ्या बाजूला आई गावदेवी कोसले. मागच्याच आठवड्यामध्ये कोसले संघ अगदी शहापूरला आला होता. नक्कीच तो परफॉर्मन्स मला आठवतोय. हो, इथे झाडू शॉट मारण्याचा प्रयत्न केला. लोअर फुल टॉस आणि तिथे डाऊन द बॉल, डाऊन द लेग. फलंदाज क्लीन बॉल होतोय. डावी एसटी गोल, फलंदाज बाद. अवतरला इन ॲट 3 वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. विकेट सांभाळून खेळावं लागेल आणि धावा सुद्धा कराव्या लागतील. महत्त्वाची जागा आहे ही. जागा म्हणजे विराट कोहलीची जागा, राहुल द्रविडची जागा. सुमित सामना करेल. सुमितला हा हो उचली काय चेंडू फक्त दिशा दिली, स्टिअर केलंय. मस्त, अगदी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. वाईटिस थांबण्याच्या दिशेने हा एक चौकार. 4 रन. याला म्हणतात मेरिटनुसार कसं खेळायचं त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं आलेल्या सुमितने. सुमितने आधी सुसह्य वाटणारा चौकार लगवाल आपल्या अंबिवली संघासाठी. जय बोरप्यादेव संघ अंबिवली या ठिकाणी आलाय. कल्याण तालुक्यातील संघ आहेत सर्व, पण आपण पाहतोय कोसले सुद्धा कल्याण तालुक्यातच येतो. आणि ते यश आऊट झाल्यानंतर रोहित आणि सुमितची जोडी जमेल का ते बघायचं होतं. धावसंख्या चांगली इथे झाली. आता जर आपण विचार केला एका विकेटनंतर 3 चेंडू पडलेत, फक्त धावसंख्या 5 होती आहे अंबिवली संघाची. आमच्या आयोजकांमध्ये उद्याचं नियोजन आताच सुरू झालंय बघा. कल करे सो आज, आज करे सो अब, मराठी भाषा. आणि त्याची ती तयारी सुरू झाली आहे. पुण्यात त्या दिशेने काढलाय पॉईंट मधून, 2 पिढ्याच्या मधून. चेडू वेगाने पळतोय, चेडूच्या मागे धावतोय, पळतोय, परंतु चेडू सापडणार नाही. चेडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर डीप पॉईंट रिजन कडे. म्हणून काय झालं, मी धावा अगदी वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आले तेच सांगतोय. सुमित नावचा फलंदाज ज्याने लागोपाठचे 2 दर्शनीय अत्यंत सुंदर चौकार मारले. आपण ते पाहिले आपल्या डोळ्यामध्ये. डोळ्याचं पारणं फिटणार आहे. 2 चौकार, तिसरा पण येणार का. हा पूल केलाय, उडवलाय ऑन साईडला. मिड विकेटचा फील्डर चेडूच्या खाली येतो आला आणि झेल टिपलाय. फलंदाज सुमितची खेळी संपुष्टात, झेलच्या रूपात बाद.
आता आक्रमण सुद्धा केलं जाते. 2 डिलिशियस फटके मारले, त्यानंतर आडवा फटका सजवण्याचा प्रयत्न केला सुमितने आणि त्या सापळ्यामध्ये बरोबर अडकला गेला. सुंदर झेल टिपला होती डीप विकेटमध्ये. नवीन बॅटर आलाय, त्याला सुद्धा चिरागला शॉट ऑफ लेंथ होता. इथे अगदी पंच करायचा प्रयत्न, काहीसं फॉर्मलिंग झालं विकेट किपरच्या पाठीमागे. आपण बघितलं कव्हरिंग नीटची नाही झाली. त्या दरम्यान एक धाव घेतली गेली आणि एका धावेने अजय षटक हाताळते. धावसंख्या पाहतो आपण पहिल्या षटकाच्या ह्या प्रोग्रेसमध्येच इथे 10 वरती आहे, द्विरांकात जाऊन टेपले आणि आपल्याला पाहायला मिळतं की बहुतेक पहिलं षटक समाप्त सुद्धा झालं. स्क्वेअर पंच संजय सुतार आणि बॉलिंग यांचे पंच पाहतो आपण विष्णू मंगल केडे आहेत. बॉलिंग मार्गवरती आता महेंद्र असतील. महेंद्र उर्फ धर्मेंद्र असं त्याचं, कारण मी त्यांचा उल्लेख पण केला होता शहापूर या ठिकाणी आलेले ते मागच्या आठवड्यात. अगदी जबरदस्त अगदी एक सामना सजवला होता त्यांनी, पण तो दुसऱ्या सामन्यामध्ये एक मोक्याच्या क्षणी शेवटच्या मोमेंटला तो मॅच निसटली होती कोसले संघाकडून. तेच महेंद्र उर्फ धर्मेंद्र पहिला चेंडू घेऊन, हो मस्त अगदी बॅकहॅमरचा वापर केला. तिथे लाऊड अपील झाली. पंचाने दर्शवलं की चेंडू डावी ते सोडून जातोय. LBW साठी तिथे अपील होती, आपण पाहिलं ते जल्लोष आक्रमक अपील झाली आहे. चिरागला बॅटर स्ट्राईकला आहे असताना रोहितला एका बाजूला उभं ठेवले, जो फ्रंटला स्ट्राईकला आलाय आणि ओपनिंगला आलाय. आतापर्यंत एकाच चेंडूला सामोरे गेला. रोहितला जास्त स्ट्राईक का मिळत नाही हा प्रश्न आहे. धावसंख्या 10 वरती स्थिर 1-0. आडवा झाला, पुन्हा एकदा आडवा, पुन्हा लाऊड अपील होत असताना पंचाने आता अपील उचलून धरले. चिरागची खेळी संपुष्टात. LBWच्या रूपामध्ये चिराग बाद. डीजे पण आता जोशात आला, म्हणजे डीजेचं जेवण झालं, एक क्लिअर झाला आता. तो सुद्धा अगदी जोशमध्ये आलाय. आवाज वाढवतोय, आवाज वाढव डीजे तुझा, हे आपण नेहमी म्हणत असतो. पण इथे मात्र आवाज वाढला अपीलचा आणि पंचांनी बोट आकाशामध्ये केलं. पुण्याच्या बॅकअपचा वापर, हा चेंडू बॅटिंग पॅडच्या मधून खोदून काढाय ड्राईव्ह झालाय. पाहतो आपण जर्मन स्टँडच्या समोर अगदी काऊकॉट आणि मिडविकेटच्या मध्ये फिल्डर आहे तिथे तैनात. त्याने चेंडूला अडवलं. त्या दरम्यान एक सिंगलची प्राप्ती केतन आला, ज्याच्या बॅटमधून सिंगल आली. धावसंख्या 11. पाहतो आपण अंबिली संघाची 3 गडांच्या मोबदल्यामध्ये 11 धावसंख्या. 5 ओव्हरची मॅच आहे. मॅच क्रमांक 25 बहुतेक आजच्या दिवसातील. नंतर मग विनिंग असा सामना होऊ शकतो. इथे पुन्हा एकदा चेंडूला बाहेर टाकलं महेंद्र यांनी आणि चांगली बॉलिंग. आवाज दिला जातोय बघा चहू बाजूला, टाळ्यांचा गजर, आवाज प्रोत्साहन देण्यासाठी हे आवाज महत्वाचे असतात. लॉफ्ट केलाय, लॉफ्ट ऑन ठेव. तिथे फिल्डर पोहोचेल काय, पोहोचलाय आणि शरीराचा वेध घेणारा चेंडू तिथे अडवला गेला. आपल्या शरीराचा वापर केला प्रॉपरली. आपलं शरीर परमेश्वर त्याच्यासाठी दिलं की आपण त्या शरीराचा प्रॉपरली वापर केला पाहिजे. हातात नाही मिळाला म्हणून काय झालं, मी पायाने अडवेन, मी अंगाने अडवेन. आणि तिथे बघा त्याला त्याचं कौतुक करत असताना फिल्डर जाऊन भेटले की कमान तुम्ही चौकार वाचवलाय. आणि नक्कीच आपल्या संघासाठी तब्बल त्याने 2 धाव वाचवल्या. संघाची धावसंख्या 2 पुढे 13 वरती 3 गडी बाद 3-13. कट करायचा प्रयत्न, बाहेर बोलावला इथे बॅट्समनला. वेगवान चेंडू होता आणि षटक संपल्याचा इशारा विष्णू केणे यांचा. दरम्यान 2 षटकाची समाप्ती. जय बोरप्यादेव आंबिली संघाची धावसंख्या 3 गड्यांच्या नुकसानाखातीर तिथं धावसंख्या थांबले 13 वरती 3-13.
समाप्ती. धावसंख्या फक्त 13 वरती आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या अजयने, 2 गडी बाद केले होते आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कमालीची बॉलिंग केली महेंद्र याने. 1 गडी बाद करून फक्त अवघ्या 3 धावा दिल्या आणि 13 वरती 3 अशी स्थिती पाहतो आपण आंबिवली संघाची. नवीन षटकासाठी गोलंदाज ओमकार राऊंड द विकेट येतोय. खडवली एंड कडून बॉलिंग करेल. खडवली एंड म्हणूया, कोसला एंड, वावेगर एंड पूर्वेकडचा एंड आहे तो. तसं पाहता कॉमेंट्री बॉक्स हा पिसे एंडकडे आहे. भिवंडी एंड हा जो शामियाना पाहतो आपण स्टेज जे सजावलं आहे आमच्या आयोजकांनी, हा भिवंडी एंड आहे. फुलटॉस आणि त्याला उडवलंय, मोठा अगदी फटका सजवलाय. मिड विकेटचे प्रेक्षक त्या ठिकाणी चेंडूची वाट बघतायत, पण तो बॅटरने वाट लावली आणि प्राप्त केलाय षटकार. कोणी सोडत नसतो आणि इथे सोडला नाही. षटकार केतनने मारला. धावसंख्या पुढे जात असताना 19 वर 19. आपटी दिलीये, आवाज इथपर्यंत आला वाईड आहे असा आवाज आला आणि वाईड दिलाय. कदाचित तिथे नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज बोलला आणि पंचाने तिथे बघा लगेच वाईटच सिग्नल दिला, परंतु पुण्याचा निर्णय मागे घेतला कारण सांगितलं गेलं की तिथे बॅटची कट होती असं सांगितलं गेलं आणि तो चेंडू बाउन्स झाला. नंतर उचली घेण्याला चेंडूला तिथे छेडण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडूला चेस केलं होतं चेतन या बॅटरने, चेंडूचा पाठलाग केला होता आणि त्या दरम्यान धावसंख्या स्थिर 19 वर. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग मार्गवरती जातोय. ओमकार येतोय चेंडू घेऊन. चेंडू क्रमांक 3 या 3ऱ्या षटकातील. बॅकअपचा वापर केला, अगदी बुंदात टाकली चेंडू, स्विंग इन डिलिव्हरी, 3 फळाचित फलंदाज. केतनची खेळी संपुष्टात क्लीन बोलच्या रूपात. महत्त्वाची असते कारण बघितलं आपण की रोहित जो ओपनिंगला आलाय त्याला आतापर्यंत जास्त स्ट्राईक मिळत नव्हती, परंतु आता त्याला पुणे ते स्ट्राईकला आणले जितेश याने. धावसंख्या 20 वरती जाऊन ठेपलेली आहे आंबिवली संघाची. सलामीला आलाय तो रोहित. तसं पाहता त्यांनी 4 चेंडूला सामोरा जात असा 3 धावा आपल्या संघासाठी प्राप्त केल्यात. जास्त खाली वाकून त्याचा बॅटचा स्टान्स आहे बघा, जसं काय आपला कृष्णमचारी श्रीकांतचे स्टान्स होता आणि त्या स्टान्सनी खोदून काढले चेंडूला. हाय बॅकरीचा वापर केला. फिल्डर तिथे मिड विकेटचा आहे. फेकी होते विकेट किपरच्या एंडकडे, चांगली दिशा आणि तिथे माहीने मस्त कव्हरिंग केलं उर्फ महेंद्र. 1 रन प्राप्त झाली आणि हा शेवटचा चेंडू असेल ओमकारचा 3ऱ्या षटकातील. धावसंख्या 21 वरती म्हणजे 7.0चा आतापर्यंत रन रेट पाहतोय आपण आंबिवली संघाचा, जो फार कमी गणला जातो. अंडर 10 हा रन रेट टेस्ट क्रिकेटच्या पटलावरती फायटिंग समजला जात नाही. 10 ते 12 प्रति रन तरी प्रति ओव्हर तरी घेतल्या पाहिजेत, त्यालाच आपण फायटिंग स्कोर म्हणतो. इथे बघा काय झालं, तेल गेलं तूप गेलं हाती धोपाटणं आलं. 4 रन दोघांच्या जवळून चेंडू निसटला. तू नाही अडवला मी पण का अडवणार, आणि चेंडू गेला तिथे बाउंड्री लाईनला धडक देत असताना चौकार प्राप्त झाला आंबिवलीच्या संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 3 षटकाची समाप्ती. 8.33च्या वेगाने 25 वरती 4 गडी बाद. 4 गडी बाद झाल्यामुळे 25 धावसंख्या पाहतो. मिडल ऑर्डरचे फलंदाज जितेश खेळतात, रोहित खेळतो जो ओपनिंगला आला होता. जितेशच्या बॅटमधून चौकार बघितला आपण आणि काहीसं महागडं षटक इथे हाताळलं. तसं पाहता मागच्या 3 षटकाचा जर विचार केला आपण तर ह्या ठिकाणी ओमकारने 12 धावा खर्च केला, पण तो 1 गडी सुद्धा बाद केला, म्हणजे सक्सेसफुल षटक हाताळलं हे नक्की.
पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये महेंद्र आलाय. ऑप्टीच्या बाहेर चेंडू काहीसा कटर वापरला गेला, टप्पा पडला, चेंडू बाहेर निघाला आणि काहीसा राईज होऊन विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन मस्त पद्धतीने विसावला आणि धावसंख्या 25 वरती थांबवलेली आहे. चहूबाजूला प्रेक्षक कक्षामध्ये प्रेक्षक सुद्धा आनंद घेतात. कोणी बसलेत, कोणी उभे आहेत, कोणी गाड्यांवरती बसलेत, कोणी डबल सीट बसलेत, कोणी बाईकच्या सीटवरती बसलेत. इथे मात्र विकेट घेण्यासाठी प्रयत्न झाला होता, परंतु तिथे झेल काय सापडला नाही. तब्बल 4 तिथे खेळाडू त्या दरम्यान झेल तर नाही मिळाला, परंतु 2 धावा नक्कीच मिळाल्या. रोहितच्या खात्यामध्ये 2 भर, संघाच्या खात्यामध्ये 2 वाढ. धावसंख्या 27. बरोबर चाललोय, पण तो हा चेंडू बरोबर नाही. या खराब चेंडू पंचाने बिमर घोषित केलाय. जसा चेंडू रिलीज झाला जणू का हातातून निसटला की काय, आणि तसंच आपलं चित्र पाहायला मिळालं. पुढचा चेंडू फ्रीट असेल, परवणी हात खोलण्याची. संघाची धावसंख्या इथे सिंगलने वाढेल, ती म्हणजे 28 वरती. खराब चेंडू एक अतिरिक्त टाकावं लागेल आणि आता फ्रीटचा चेंडू पाहायचा आपल्याला. उघडा डोले बघा नीट, येणारा चेंडू फ्री हिट या समोर उडवलाय. ड्राईव्ह नीटसा नाही केला, ताकदीचा वापर प्रॉपरली नाही केला. असा चेंडू जोखीम घेऊन मारायचा असतो, पण तो फलंदाजाचा त्या ठिकाणी मानसिकता कदाचित सेफ साईड होती. त्याला स्वतः आता कळलं की मी हा फटका जोराने का मारला नाही, मला फार मोठी परवणी आली होती आणि ती गमावली म्हणू शकतो आपण. कारण ह्या चेंडूमध्ये फक्त रनआउटच मिळत असतो, बाकी कसलाच विकेट मिळणार नाहीये. हे सुद्धा बॅटरला कदाचित माहिती नसेल मे बी, म्हणून तसं काय घडलं. धावसंख्या 29. समोर अगदी पिकअप शॉट होता. पिकअप शॉट म्हणजे खेचून मारलं तिथे, बघितलं आपण. काहीसं लपेटून घेण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे 2 फिल्डर आले. चांगली कव्हरिंग झाली मिड विकेटच्या अगदी डीप क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी टाळ्यांचा गजर झाला, कारण तिथे चांगली कव्हरिंग पाहता फिल्डिंगला एक प्रोत्साहन देण्यासाठी त्या टाळा बाजूला गेला आणि प्रेक्षक सुद्धा टाळा वाजवत असताना चांगली बॉलिंग सुद्धा पेश केली जात आहे. सोमनाजी पाळवी, बाळाजी पाळवी यांचा संघ आपण पाहतोय. आई गावदे स्पोर्ट्स कोसले संघ. धावसंख्या इथे 30 वर. हो, सोडून दिला चेंडू. लेट द बॉल गो टू द विकेट कीपर. आणि पंचानी ही उचलून धरली. अपील पण नव्हती, पंचानीच सांगितलं की हा वाईड आहे, म्हणून तर बॅटपननी तिथे सोडून दिला होता विकेट कीपरकडे जात असताना. अवांतरे धावसंख्या 31 वर. 31. पहिली इनिंग सुरू आहे या मॅचची. इनसाइड आउट, फुल टॉसला लॉफ्टेड फ्लॅशी लुकिंग ऑफ ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर वाईड लॉंग ऑफच्या दिशेने एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर, प्रेक्षणीय चौकार. .35 लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह बघितला आपण. मनगडी फटका होता हा आणि इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिस लॉंग ऑफला. आडवा मस्त टायमिंग आहे, बेमिसाल टायमिंग. इट्स अ फ्लॅट सिक्सर. वाव. .55 टार्गेट की 60चं लक्ष पाहिजे. म्हणतात ना की स्वप्न नेहमी मोठं बघायचं असतं आणि लक्ष सुद्धा मोठं सेट कसा होईल तो प्रयत्न केला पाहिजे. 55 ते 60च्या आसपास धावसंख्या गेली तरी मॅच चांगली बनेल आणि ती फायटिंग असेल. फाईट झाली पाहिजे, द्वंद्व युद्ध झालं पाहिजे. क्रिकेटचा महासंग्राम तो संग्राम वाटलाच पाहिजे. साधी लढत नसावी. प्रेक्षकांना अजिबात आवडत नाही साधी मॅच. जशी एकतर्फी मॅच एक नुकतीच झाली वावेगर विरुद्धची, ती बघितली आपण. तशी मॅच कोणाला नकोय. हरलात तरी चालेल मित्रांनो, जिंकणारा म्हणाला पाहिजे की हा खेळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता, असं तुमचं परफॉर्मन्स पाहिजे. इथे बॉलिंगचा परफॉर्मन्स खराब पाहतो आपण. पहिला चेंडू स्क्वेअर आणि पंचांचा इशारा वाईट.
धावसंख्या वाईडने जोडली जाते. 42 वरती धावसंख्या पोहोचलेली आहे जय बोरप्यादेव अंबिवली संघाची 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 42. आमचे महेंद्र कांबेरे सुद्धा आमच्यामध्ये बघा उपस्थित. प्रत्येक जण इथे आयोजकाची भूमिका पार पडतोय. इथे ड्राईव्ह करतो डाऊन साईडला ट्रॅव्हल झाला पॉईंटच्या दिशेने कव्हर पॉईंटला. त्या दरम्यान तिथे काय झालंय पंचाने लेग बायचा इशारा केलाय. लेग बायजने एक धाव जोडली गेली आहे आणि धावसंख्या 1ने पुढे सरकत असताना 43. हो इथेच फॉलिंग स्वीप. वा फॅन्टॅस्टिक इम्प्रोवायझिंग स्ट्रोक लॉंगच्या दिशेने 4 रन. वा मस्त फटका. सत्तेचाळीस वर 47. टॅप केलाय उस्ती केलेल्या चेंडूला तिथे पॉईंटला दिशा दिली. बघा अगदी स्वतः डील करून दाखवतो की मला थोडासा अपिश खेळायचा होता. बॅट्समनला सुद्धा ते कळलं की थोडासा अर्ली खेळला, तो लवकर खेळा, कारण त्याचा स्टान्स होता तो थोडासा आडवा होता. बॅकफुटला यायचं होतं, जो उजवा पाय तो पाठीमागे पाहिजे होता, पण तो पुढे गेला, त्या कारणाने फटका सजवू शकला नाही बॅट्समन जितेश. जितेश नाही तर रोहित आहे आणि अप्पूल आहे, पॉवरफुल आहे. हा छक्का की नववा मिळेल इथे छक्का, पण तो आयएसपीएल मध्ये हा नववा असेल. वा बिगी. पार्टी शुरू हुई है, ये तो मैच का झांकी है, पिक्चर और बहुत कुछ बाकी है इस मैच में. धाव संख्या 50 अप, 53 वरती जाऊन पोहोचले. नुकतेच मला शैलेश कांबेरे म्हणाले की सर 55 ते 60 धावांचं लक्ष सेट केलं पाहिजे, त्यानुसार त्याची अपेक्षा इथे जी होती त्यानुसार तर धावसंख्या झाली आहे. ते म्हणजे शैलेशच्या म्हणण्यानुसार 53 वरती इथे आणि 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. आता फायटिंग नक्की चांगली होणार. कोसले संघाला फाईट देण्यासाठी आंबिवली संघाकडून ही धावांची गती जी राखायची ती राखली आणि पूर्णपणे चांगली प्रतिष्ठा राखली. रोहित नावाच्या बॅट्समनने त्याला साथ दिली आहे, जितेशने. दोघांची चांगली जोडी जमली, 4 गडी बाद होऊन सुद्धा चांगली पार्टनरशिप त्याने रचली आपल्या संघासाठी. 5वा चेंडू पुन्हा एकदा खराब आणि त्याला पुन्हा एकदा हुक केलाय आणि हा फ्लॅट स्ट्रोकनी षटकार बुक केलाय. लागोवरचा दुसरा षटकार ठोक वा 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 मस्त बॅटिंग इथे. 33 वरती खेळतोय 15 चेंडूंमध्ये, तब्बल 33 धावा. कुठल्या शेवटचा चेंडू असेल इनिंगचा आणि धावसंख्या पोहोचवलेली आहे तब्बल 59 वर 59. बरोबर 55 ते 60चा जे अनुमान लावलं होतं कॉमेंट्री बॉक्समधून, तो अनुमान अगदी पूर्णपणे यशस्वी झाला. आणि आता मात्र हा बोनस पॉईंट असेल. किती असतील बघू ह्या टार्गेटसाठी धावा. ड्राईव्ह केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्ट्रेट डाऊन देअर. आणि अजिबात चान्स नाही, फिल्डर पाहतच राहिला आणि चौकार येतो या शेवटच्या चेंडूमध्ये. धावसंख्या 63 कम्प्लीट. मध्ये 37 धावा कुठल्या. रोहितने एकट्या एक हाती किल्ला लढवला, त्याला सुंदर साथ दिली जितेश नावाच्या फलंदाजाने. यालाच म्हणतात विकेट राखून कसं खेळायचं आणि आपल्या संघाचं टार्गेट कसं व्यवस्थित सेट करायचं, त्याचा नमुना पेश केला या भागीदारीच्या माध्यमातून या दोन्ही पण मातब्बर फलंदाजांनी.
आणि 64 धावांचं तगडं आव्हान दिलंय. 30 चेंडूंमध्ये 64 धावांची गरज असेल आई गावदे स्पोर्ट्स कोसले संघापुढे. आपल्या कॉमेडी बॉसमध्ये वेलकम सर. धन्यवाद. वेलकम किरण फिरगाणे आज ऑल्सो. आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच मनोज कर्वे सर. पहिलाच बॉल आपल्याला वाईट पाहायला भेटतोय. 64 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये. मी तर म्हणेन की इथे 12.0च्या सरासरीने जावं लागेल या धावा जर तुम्हाला चेस करायच्या असतील. परंतु पहिलाच बॉल इथे मात्र वाईट पाहायला भेटतोय. स्ट्राईकला बॅटर आहेत ऋतिक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता ऋतिकचा. डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहेत चिराग आणि नॉस्ट अँगलला बॅटर महेंद्र. चिरागचा हा बॉल अप्रतिम राहिला. पहिला बॉल त्याने जरूर व्हाईट बॉलचा टाकला,
परंतु तदनंतर कमबॅक होत आहे मैदानाच्या आतमध्ये. 64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये आणि हा डॉट बॉल. पुढचा बॉल कट झालाय बॉल त्या ठिकाणी बॅटची एजला. विकेट किपर करून चूक झाली आहे. येणाऱ्या वेळेमध्ये या झेलच्या चर्चा नक्कीच केल्या जातील. बॅटच्या वरची एज त्या ठिकाणी होती. विकेट किपरच्या हातामधून बॉल त्या ठिकाणी निसटला. जणू काही देव मासा हातातून निसटल्यासारखं चित्र या ठिकाणी निर्माण झालं मैदानाच्या आतमध्ये. झेलला फार महत्व आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर बॅटर त्या ठिकाणी आहेत ऋतिक. तो देखील आता हातापायानं सशासारखं मुके घेत असतील, कारण की ज्याप्रमाणे वाघाच्या हातून शिकार होताना वाचलाय ऋतिक. इथे मात्र जबरदस्त फटका. ईट का जवाब पत्थर से, जले पे नमक, ठोकलाय दर्जेदार षटकार. चिराग 64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक ओव्हरमध्ये 12.0च्या सरासरीने जावं लागेल. आणि सध्या तरी धावपलकावरती लागलेले शैलेश आम्हाला सांगेल 7 धावा इथे मात्र लागलेल्या आहेत. ऋतिक पहिला बॉल जरूर वाईट आपल्याला पाहायला वाटला. तदनंतर दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल आला आणि दुसरा बॉल डॉट आला. तिसरा बॉल देखील डॉट आला आणि त्यानंतर चौथ्या बॉलवरती आक्रमण करत असताना ऋतिकनं हा दर्जेदार षटकार ठोकला. पुढचा बॉल समोर ऋतिक असेल. इथे पुन्हा आता बॉटम हँडचा वापर केलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. फलंदाज बाद होतील ऋतिक आणि पहिला झटका लागतो मैदानाच्या आतमध्ये. सेफ फटका, 4 धावा, चौकार. सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. कोसले संघाच्या वतीनं इनफिल्डच्या वरून जबरदस्त फटका. मरीजच्या बॅटमधून दुसरा तडाखा, 4 धावा. सुरुवात एक गडी पास झालेला आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण 15 धावा स्कोअर कार्डवरती पाहिल्यात. सुरुवात दमदार झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 12.0ची सरासरी आहे. इथे एक पाऊल पुढे आहे आयगावदेवी कोसले टीमच्या वतीनं. दबाव इथे मात्र नक्कीच अजिबात नसेल. आता येणाऱ्या गोलंदाजांवरती थोडासा दबाव असेल. जिथे स्वतः गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे, त्याच्याकडे जो काही अस्त्रशस्त्राचा भंडार असेल तो आता इथे टाकणं फार गरजेचं असेल.
पाहूया इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल, कारण की आता महेंद्र त्याच्या समोर आहे. आतापर्यंत महेंद्रच्या बॅटवरती काही जास्तीचे बॉल आलेले नाहीयेत. खातं देखील त्याने उघडलेलं नाहीये. कोलवटप्याचा बॉल त्या ठिकाणी अप्रतिम बॉल. बॅट आणि पॅडला देखील बॉल लागला. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत आहे. फायनली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती गेले. एकही धाव इथे मात्र महेंद्रला मिळाली नाहीये. या षटकामध्ये आता जितेश कमबॅक करेल का पाहावं लागेल, कारण की मागील षटकामध्ये तब्बल 15 धावा खर्च झालेल्या आहेत. हे षटक फार महत्वाचं असेल आंबी बॅटिंग करिता. इथे लोअर फुल टॉस बॉल फेकून दिला चेंडू सीमा पार. फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. षटकार परिवर्तन केलं नाहीये जितेशने. पहिला बॉल जर आपण पाहिला तर तिथे देखील थोडासा खोलवर टप्प्याचा बॉल तिने टाकण्याचा प्रयत्न केला. तदनंतर पुढील बॉल देखील खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केला आणि बॅटवरती घेत असताना महेंद्रने जबरदस्त षटकार वसूल केला. धावसंख्या धावपलकावरती लागलेले आहेत. 21 कट केलाय बॉल. जबरदस्त खाली क्षेत्र विकेंड एरिया आणि राजे छत्रपती शिवाजी स्टँडला सलामी देणारा हे सरकले माघारी पावलाने त्या ठिकाणी आले लेग स्टिकवरती आणि जबरदस्त दर्जेदार फटका स्क्वेअर कटचा हा नजराणा पेश केलाय महेंद्रने. आणि या मॅचचा आपण विचार केला तर एकेरी दुहेरी धावांवरती नव्हे तर ही मॅच चौकारीने आणि षटकाराने जिंकण्याचा प्रयत्न आहे मैदानाच्या आतमध्ये कोसले या टीमचा. इक्का दुक्का नाही, हम तो चौका छक्का लगाएंगे, आए हम जीतने तो बस जीत कर ही जाएंगे. लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याचा मनसुबा या ठिकाणी बनवलेला आहे. काय जबरदस्त इथे मात्र बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते. जास्तीच्या काही धावा बनवल्या नाहीये या मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर गावदे कोसले या टीमनं प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी निवडलं. टॉस त्यांच्या बाजूने होता, परंतु जय बोरप्यादेव आंबिवली टीम त्यांनी देखील सांगितले की आम्ही देखील 60+ जाण्याचा प्रयत्न करू. परंतु सध्या तरी आपण पाहू शकताय कोसले टीम चांगल्या फॉर्ममध्ये खूपच फाईन खेळलेत. फाईन लेगच्या वरून ठोकलाय अजून एक बॅक टू बॅक चेंडू सीमा पार. आमचे ऑनर जयेश खुणे, आमचे कॅमेरामॅन ऋषी हर्षद आणि ऋषभ, त्यांची चांगली नजर या स्पर्धेवरती आहे. दूध का दूध पाणी का पाणी केलं जाईल. तर नक्कीच जो काही निर्णय आहे तो तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर महेंद्र आणि मिस्टर मनीष या दोघांची बॅटिंग दमदार होत आहे. विजयाच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत. चौकार असेल. कट केलाय बॉल बॅकवर्ड पॉइंट गलीमधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडूने वेग धारण केलाय. चेंडू जाईल 4 धावांसाठी. झन्नाटेदार डाबर च्यवनप्राश. चौकार. देखील महाग ठरत आहे. काय बॅटिंग आपण पाहू शकाल महेंद्र आणि हरीश. आणि महेंद्रचा विचार केला तर महेंद्र तुटून पडलाय. वॉट अ शॉट. स्ट्रोक स्वीप आणि चेंडू सीमा रेषा पार. गगनभेदी गगनचुंबी बिग 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 षटकार.
मध्ये चिरागला सफलता मिळाली होती, परंतु तिथे मात्र 15 धावा खर्च झाल्या. या षटकामध्ये देखील आता गोलंदाज जितेंद्रला काही उसंत मिळत नाहीये. आक्रमकता इथे मात्र आपल्याला पाहायला भेटली. 2 षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद धावसंख्या धावफलकावरती लागलेले आहेत 39 धावा. सरासरी आपण पाहिली तर 12.0 ची होती, परंतु आता इथून जर आपण पाहिलं तर ती सरासरी घसरलेली आहे आणि पूर्णपणे जो विजयाचा सुगंध आहे तो नाकासमोर डरवलत आहे. आता मैदानाच्या आतमध्ये आहे गावदेवी कोसले या टीमच्या बॅटरांच्या. महेंद्रने 24 धावा या ठिकाणी बनवल्या आणि त्याच्या सोबतीला हरेशनं देखील 8 धावा बनवलेल्या आहेत आणि विजयाच्या दिशेनं प्रत्येक पाऊल, प्रत्येक मोठा फटका आत्मविश्वास वाढत आहे. मनीष त्याच्या सोबतीला आहे. आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहूया. चिराग त्याचा दुसरा स्पेल घेऊन आलेला आहे. समोर मनीष आहे. पाहूया आता चिराग त्याच्या या स्पेलमध्ये कमबॅक करेल का, कारण की मागील स्पेलमध्ये खूप काही धावा खर्च झाल्या होता. प्लॅन या ठिकाणी आपण पाहूया. डीप मध्ये जर आपण विचार केला तर वाईडिश लॉंग ऑन मिड विकेटच्या दिशेनं आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक, डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला तैनात केलेले क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. टॅप केलाय चेंडू, गोलंदाज चिराग चेंडूवरती आला. एकच धाव इथे मात्र मिळेल. एक धावीच्या मदतीनं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 40च्या आकड्यावरती. जयेश खुणे गुणलेखकाच्या भूमिकेत जोडलेले ऑपरेटर आणि गुणलेखक हे सर्व काही करणं फार गरजेचं आहे. म्हणतात ना मित्रांनो की तालीम नहीं दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिल आसमान की. सातत्यानं प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. क्षेत्र कोणतंही असो, इथे कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाहीये. इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. बॅटर महेंद्र ज्याने आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग केली आहे. कुठल्या प्रकारे गोलंदाजांना त्यांनी मात्र त्यांच्यावरती हावी होऊन दिलं नाही. परंतु हा बॉल जर आपण पाहिलं तर चिराग देखील मागील काही चेंडू या ठिकाणी मनीषला टाकले. सो त्या अनुषंगाने त्याला देखील आता ठाऊक झालेली कोणती लेन इथे मात्र वापरावी. या षटकामध्ये आपण विचार केला सध्या तरी एकच धाव खर्च केली चिरागने. पुढचा बॉल, ओ इथे देखील जबरदस्त रायझिंग अँड सरप्राइझिंग. इथे मात्र ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बॉल पाहू, कारण की चिरागचा हा बॉल पाहणं फार गरजेचं आहे. चर्चा चिरागची होत होती, कारण की मागील षटकामध्ये आपण पाहिलं तर 15 धावा खर्च केल्या होत्या. अँगलिंग बनवला या बॉलला. सातत्याने तुम्ही जर पाहिलं तर महेंद्र सारखा बॅटर त्यांनी चांगल्या धावा जमवलेल्या आहेत. संघाला विजयाच्या दिशेने मार्गस्थ करण्याचा त्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न या ठिकाणी भंग करण्याचा प्रयत्न चिराग करतोय. पुढचा बॉल, इथे मात्र स्लॉट मध्ये शांत बसायला मी संत नाहीये आणि ठोकलाय चेंडू सीमा पार महेंद्रच्या बॅट मधून. माइटी धावसंख्या झाली धावपलकावरती तब्बल 46 धावा लागलेल्या आहेत. आता विजयाचं समीकरण आपण जर पाहिलं तर खूप सोपं झालेलं आहे. चौदा चेंडू आणि आता फक्त 18 धावांची गरज आहे आणि मिस्टर महेंद्र खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आता चिरागचं आपण पाहिलं तर 2 बॉल शिल्लक असतील या षटकातील. इथे मात्र पुन्हा मोठा फटका. व्हाट अ शॉट. बॉल गोज टू द इन टू द क्राउड. दर्जेदार सिक्सर. 6 धावा. अच्छी गेंदों का मान और बुरे गेंदों का अपमान. आणि पाहू शकता आपण स्लॉट मध्ये बॉल स्विंग केल्या बॉलला सीमारेषेच्या बाहेर महेंद्रच्या बॅटमधून षटकार आणि धावसंख्या पोहोचली 52 या आकड्यावरती आणि महेंद्र खेळतोय तब्बल 36 धावांवरती. आता जिंकण्याचं समीकरण आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक असतील 13 आणि जिंकण्यासाठी 12ची गरज. 13 चेंडू आणि 12ची गरज. शेवटचा बॉल चिरागचा. हा बॉल डॉट येईल का,
की या बॉलवरती देखील मोठा फटका एक्झिक्यूट होईल का महेंद्रच्या बॅटमधून, की चिराग या बॉलवरती कमबॅक करेल. खोलवर टप्प्याचा बॉल होता तिथे, बॅक टू द बॉलर, फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट त्या ठिकाणी केला होता चिरागनं, डायरेक्ट एस्टनवरती फेकला होता. षटकाची इथे मात्र समाप्ती झाली आहे. इथे जर पाहिलं 3 षटकाची समाप्ती. आता 12 बॉल आणि जिंकण्याकरिता 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. 51 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आपण ड्रिंक्स ब्रेक घेतोय. 12 मध्ये 12 धावाची गरज असताना आता या षटकामध्ये सर्व काही निर्भर असेल. आता ड्रिंक्स ब्रेकमध्ये काहीशी चर्चा मात्र केली जाईल आंबिवली संघाच्या वतीनं. आमचे कुंडलीदादा पाटील देखील खूप चांगले एक्साइटेड झालेले. संध्याकाळच्या सत्रामध्ये ते देखील चांगले चार्ज होतील याच संघा नाहीये. आणि संध्याकाळचं सत्र जसं होतं या क्रीडा नगरीवरती प्रेक्षकांची अल्लोट गर्दी आपल्याला पाहायला भेटत असते. आणि प्रेक्षकांची ही उत्खंडा पाहून त्यांना देखील चांगले स्टँड या ठिकाणी उभारलेले आहेत. जय हनुमान स्टँड आपण पाहू शकताय. गावदेवी स्टँड आहे. राजे छत्रपती शिवाजी महाराज स्टँड आहे. आणि 21 फेब्रुवारीला कोंडिरी इथे मराठवाडा इथे मात्र पालखी निघणार आहे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची. तर आपण देखील त्या पालखीमध्ये सहभागी व्हायचं आहे. कोंडिरी ते मराठेपाडा कोंडिरीकरांच्या वतीनं आमचे रामदादा केने यांच्या वतीनं आम्हाला देखील त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्यात आणि या स्पर्धेला देखील त्यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. जाऊया आपण मॅचकडे. षटक क्रमांक 4. आता इथून 12 बॉल 12 धावांची गरज. इथे मोठा फटका, वॉट अ शॉट, आणि चेंडू सी एका टप्प्याच्या साहाय्याने 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतोय. आमचे रोशन पिरगाणे देखील सकाळपासून चांगली मेहनत करत आहेत. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित कनेक्शन झाला नाहीये. कनेक्शन झाला असता तर मॅच देखील फिनिश होऊ शकली असती, कारण की मोठा तडाखा देण्याचा प्रयत्न होता हरेचचा. 1 धाव इथे मात्र मिळेल. ही गावदेवी वावेकर टीम आपण सज्ज राहायचं आहे पुढील मॅच करिता. इथे मात्र फाईन लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, मिसफील्ड झाली आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय वेगानं 4 धावांसाठी चौकार. आणि इथे मॅच झाली फिनिश. मॅच इथे मात्र जिंकली आहे